ती साईड. आता मी कसं चाललो, दोघं जण असे चालले. साईडनं नाही काय पोरगी काय पोरगी टी शर्ट आणि पॅन्ट घालून बरी बरी होती. ते पोट्टे नाही का गाडी धावून मागं पोहू लागली तिले. आणि हसली मी ह्या साईडनं, मला ते हसताना दिसली. आणि पोट्टेने पाहिलं 2 मिनिट चालले गेले. चालू करू. समोरचं घेतो मग 0.61. कोणतं चक्का खाली टेकून राहिला बाय सायलेन्सरीचा. हे बाय पाहिजे. क्वालिटी तर खतरा आहे भाई. ओरिजिनल आहे. मेन विषय ते आहे, यायचं काम नाही करत. आज आहे 1/1/2026. तरी आम्ही जवळच असलेल्या श्री महारुद्र हनुमान मंदिर दुर्ग या ठिकाणी चाललेलो आहोत. हा आहे जंगल एरिया. पहिले लागते तळं, नंतर लागते नदी आणि नंतर लागते हनुमानाचं मंदिर. तसेच वर आहे आमच्या तुळजाभवानीचे मंदिर. फार प्राचीन काळातले मंदिर आहे. आता इथून आमच्या समोरचे लोक उतरलेले आहे. आता हे गाडीला धक्का मारणार आहे. आणि आमची जे हे आहे, एक प्रकारचा हत्ती आहे आमची गाडी. तिला काही घेणं देणं नाही तिला. ती अशी चढत आहे जसं, अरे बापरे. आणि हा आमचा रायडर आहे. मी याच्या अगोदरपर्यंत गाडी चालवत आणली, पण आता याच्या हाती गाडी दिली आहे. कारण माझं वजन हे गाडीच्या खूप कमी आहे. मी 50च किलो आणि गाडीचं वजन जवळपास 150 किलो आहे. तर माझा हा जो मित्र आहे हा खात्यापित्या घरचा आहे. तर याचं वजन आणि गाडीचं वजन मॅच करत आहे. तरी मी याला गाडी दिली. हा बघा परिसर पूर्ण. इथं पौष महिन्याच्या पहिल्या रविवारी इथे यात्रा असते. हे बघा तळ. खूप सुंदर असं दृश्य आहे. आम्हाला मराठी थोडी कमी जमते, कारण विदर्भाची भाषा असल्यामुळे. कोणती भाषा? आमची रफ भाषा आहे. राग येण्यालायक भाषा आहे आमची. असे आलं तरी वाईट वाटलं तरी आम्हाला काही फरक पडत. असे राग येण्यालायक भाषा का म्हणतो, कारण पुणे साईडला मी होतो 1-2 वर्ष. त्यांच्यासोबत सहवास झाला बोल संभाषण कंपनीमध्ये. ते म्हणायचे की तुमची विदर्भ भाषा खूप रफ आहे, राग येण्यालायक आहे. मी म्हणलं आमची भाषा तशी तिखटच आहे. हे बघा दर्शन घेऊन येत आहे लोक. भाऊचं दर्शन झालेलं आहे. ज्युपिटरनं आले ते थेट. आमचा विचार ट्रॅक्टर आणायचा होता, पण कसं आहे, काल ट्रॅक्टर धुतला, त्याची तब्येत बरोबर नाही थोडी, म्हणून आम्ही ही गाडी आणली. या भाऊची, अनिकेत भाऊची फेवरेट गाडी आहे. एंजल नाव आहे हिचं. काळूमचे लोकसुद्धा आहे. आणि खूप बिकट वाट आहे अशी. बघा फक्त रायडर लोक लागतात. हां, इथं हलक्या पतल्या गाड्या जमत नाही, पण आमच्या समोर हलक्या गाड्या जाताना दिसत आहे. असं हे ठिकाण आहे. इकडं वाघ आहे, पण दिसत नाही. तो गुप्त अवस्थेत राहतो. कारण का वाघ तो आमचा ब्लॉग दिसला नसता. हां, वाघ दिसला असता तर आम्ही इथूनच वापस दिलो असतो. त्या दाट एरिया आहे. आज 1 तारीख 1/1/2026. मी रिकामटेकडा घरी बसलो होतो, कामावून आलो. मी काही भाऊला म्हणलं चला दर्शन घेऊन येऊ हनुमानजीचं. बघा ट्रॅक्टरसुद्धा आलेला आहे इथं. आमची इच्छा पूर्ण झाली. ट्रॅक्टर दिसला आज आम्हाला. आम्ही गाडी थांबवली साईडला, कारण भाऊ खूप रागात होते. साईडच्या भाऊला साईड देऊन आम्ही निघालो. आता हे बघा थोडंसं तळ्याचा भाग आहे इकडं समोर. वरच्या साईडने नाला आहे. चलो आता
या जंगलात तुम्हाला मोर पाहायला मिळतील, हरिण पाहायला नाही मिळणार, कारण हरिण तिकडेच राहतात जिकडे वाघ आहे. आमचा हा संभाषणाचा पहिला ब्लॉग असू शकतो, कारण या अगोदर मी काही अशा उठाठेवी धंदे केले नाही, असं कुठं फिरायला गेलो नाही. उठाठेवी हा उठाठेवी मित्र आहे माझा, खूप उठाठेवी करत असतो गावात. बघा आता नाला लागला इथून, भाऊ येत आहे, भाऊ येऊ द्या, भाऊ टाका टाका आपली गाडी टाका, भाऊ थांबते. जय श्रीराम. गाडी कुठंच नाही थांबत. हे बघा दाट जंगल आहे, खालून बनवं लागत होता आपण. तुम्हाला गॅरंटी अशी आहे, तुम्हाला गॅरंटी वाटते का इथे वाघ नसू शकतो की असू शकतो? आम्हाला गॅरंटी आहे. आणि इथं 5 वाजल्यानंतर कोणी थांबत नाही. हे बघा सागाचे झाड खूप चांगले आहे इकडं, त्याला हात सुद्धा लावू देत नाही. हे आमच्या विदर्भाचं चंदन म्हणून ओळखले जाते, साग. अरे बापरे, अरे तोड झाले का रे गाडी? सायलेन्सर बघा गाडीचं कुठले जास्त एरिया आहे. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो. जय 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 हनुमान गोसाई. एवढं लवकर आहे ना? कृपा हो ना, कृपा करो. मन में तुम्हारे भक्ति विराजे, भक्ति से मीना, जो जन तुम्हारी शरण आए. अरे काय म्हणता, हे आमच्या गावचे भाऊ भेटलेले आहे, मंगेश भाऊ. केव्हा आला? आत्ताच आलो. तशी हातही फोन लावते तिथे. शोधत लावतात कोण आमच्या मा भवानी मातेकडे जाण्याचा वरचा रस्ता आहे, देवाघरचा नाही तर त्याच्या मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे. भक्त निवास तुम्ही बघू शकता. व्हिडिओ मस्त बनतो यार. आवडते का नाही आवडते? जर ब्लॉग तुम्हाला दिसलं तर वाघ आम्हाला नाही दिसला. जर आम्ही इथं आहोत, तो वाघ नाही आहे.
कुठे आहे झालं ना आता पाडायची नाही वा तेवढी मजा येते आता नको पाडू हे पाड मग, हे पाड. कोणतं त्याला का पकड झाटी पर्यटन पूर्व काय म्हणते बल्लेबाज भूतपूर्व WWWY वाय WWW आम्हाला तिथे आधार कार्ड मिळालेलं माहित नाही कोणत्या गोष्टीसाठी घेऊन येतात